10 एकर मध्ये चालवतो. 10 एकरामध्ये तुम्ही पूर्ण मशीन चालवता? हो, 10 एकर मध्ये अच्छा. मी अडीच ते 2 दिवसामध्ये काम करतो. जी म्हणजे आता आपण बैल राहिलेच ते बैलाला आपल्याला चारा पाणी करावं लागते एक वर्षभर, जी जी जी. आणि त्याच्यात मागे राहावं लागते. जी. हे कसं आहे, हे सिजनेबल काम आहे. हम्म, हम्म. 2-3 महिन्याची गोष्ट आहे. जी याच्यात पेट्रोल टाकलं आपलं काम चालू होते. काम झाल्यानंतर आपण व्यवस्थित ठेवून देतो, जी. आणि काम पडलं तर मग बाहेर काढायची चालवायचं. अच्छा सर. आणि याच्यामध्ये आपल्याला पुष्कळचा आराम भेटते. अच्छा अच्छा. हो, बैलजोडीमध्ये कसं आहे, त्याच्यात मागे राहावं लागेल बरोबर. वर्षभर. नमस्कार मित्रांनो, आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पिपळा डाक बंगला ह्या गावामध्ये आलेलो आहोत. इथे कशाला आलो आपण? ही जे मशीन आहे तुम्ही पाहू शकता, डी फार्मची D756 मॉडेल ढगे सर आहेत, आमचेच कस्टमर आहे. मागच्या वर्षी एप्रिलमध्ये यांनी मशीन खरेदी केली होती आमच्याकडून. त्यानंतर त्यांनी मशीनवर सर्व कामं केलेले आहेत. आणि आज शेतात येण्याचं मेन कारण म्हणजे हे की आज हे इथे दौरा करून राहिले, म्हणजे मशीन चालवून राहिले आहेत लाईव्ह. तर सरांकडून आपण पूर्ण परिचय घेऊया, मशीन कशी चालते, काय चालते, काय काय काम करतात मशीननी, म्हणजे पूर्ण मशीनची माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज घेऊया. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ राहिला. साहेब नमस्कार. नमस्कार सर. सर तुमचा परिचय द्या, तुमचं नाव काय, कुठे राहता, काय सर्व. माझं नाव सुरेश ढगे, पिपळा डाक बंगला, जी. तहसील सावदे, जिल्हा नागपूर. हम्म. आणि मी मशीन युट्यूब चॅनलवर पाहिली होती. अच्छा. पाहिल्यानंतर मला लक्षात आली, मग मी माझ्या शेताच्या बाजूला 2-3 मशीनी घेतल्या होत्या. म्हणजे पिपळा डाक बंगलामध्ये पिपळा डाक बंगल्यामध्ये मशीनी आलेल्या आहेत, आलेल्या होत्या. अच्छा. तर त्या मशीनी पाहिल्या मी ना. म्हणजे तुम्ही स्वतः त्यांच्या शेतात जाऊन पाहिल्या. अच्छा. आणि चालून पाहिली. अच्छा अच्छा. तर मला योग्य वाटली ते. जी. मग मी यांच्या कंपनी दहीगावला गेलो. जी. दहीगावला जाऊन सगळ्यांनी ती मशीन बघितली आणि खरेदी केली. अच्छा. एप्रिल महिन्यामध्ये. मागच्या वर्षी तुम्ही एप्रिल महिन्यात खरेदी केली. जी. आणि मागच्या वर्षीच चालू केली. अच्छा. त्याच्यामध्ये अटॅचमेंट मी सारण्याचा बी लावला. म्हणजे सर्वात आधी तुम्ही सारण्या फाडल्या मशीन. बरोबर. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता सरांच्या म्हणण्याच्या नुसार यांनी सारणी अटॅचमेंट पण घेतला आमच्याकडून. तुम्ही आता बघा, मी एक व्हिडिओ लावत आहो, व्हिडिओ प्ले करत आहो याच्यावरती. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता ढगे सर स्वतः मशीन चालवून राहिलेले आहे आणि समोर सारणी अटॅचमेंट लावलेलं आहे. सारणी अटॅचमेंटबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. हे जे सारणी अटॅचमेंट आहे समोरचं, याची जी रुंदी आहे तुम्ही कमी जास्त करू शकता. 2.5 फुटापासून 4 फुटापर्यंत याला तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या गरजेनुसार. त्यानंतर सारणी अटॅचमेंटनी सर तुम्ही काम केल्याच्या नंतर आता ही जे मित्रांनो तुम्ही इकडे पाहू शकता, ही जी लागवड झालेली आहे, हे सारणी अटॅचमेंटनी जे सारण्या मारल्या आहेत, ज्या किऱ्या फाडल्या आहेत, त्याच्यानुसारच ही लागवड झालेली आहे. पाहू शकता मित्रांनो, किती चांगल्या प्रकारे ही लागवड सरांनी केलेली आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये सर काय, आता मशीनला सरांनी काय केलं आहे, समोर रोटर लावलेला आहे, मागे गेजपट्टा लावले. सर आता तुम्ही जे मला सांगितलं आता की सारणी अटॅचमेंट लावून तुम्ही सारण्या केल्या, बरोबर. तर तुम्ही सारण्या किती अंतरावर केल्या? 4 फुटावर आहे. 4 फुटावर तुम्ही सारण्या केल्या. आणि आता 4 फुटावर सारण्या केल्यानंतर 3-4 रोटा चालवता याच्यात. अच्छा, 3 फुटाचं तुम्ही रोटर चालवता. आणि मागच्या वर्षी तुम्ही किती फुटावर केलं? मागच्या वर्षी 3 फुटावर केलं होतं. तर 3 फुटावर केलं होतं. तर 2-4 रोट्यामध्ये 2 फुटाचं गॅप लगेच सुटत होती. अच्छा अच्छा. मग 3-4 रोटा लावला. तर 3-4 रोट्यामध्ये म्हणजे झाडं काही जाण्याची शक्यता होती. जी. तर मग ते 2-4 रोट्यानेच काम करावं लागलं. ह्या वर्षी मी तसं नाही केलं. 4 फुटचं थोडं तुम्ही अंतर वाढवलं आणि 4 फुटची लागवड केली. आणि त्यांच्यामध्ये आता 3-4 रोटा एक नंबर चालत आहे. अच्छा. तर आणि सर मला एक गोष्ट सांगा, तुमचं वय किती आहे? माझं वय आता रनिंग 61 चालू आहे. 61 चालू आहे. आणि सर तुम्ही मशीनला किती एकरामध्ये चालवता टोटल? 10 एकर मध्ये चालवतो. 10 एकरामध्ये तुम्ही पूर्ण मशीन चालवता? 10 एकर मध्ये मी अडीच ते 2 दिवसामध्ये काम करतो. म्हणजे एका दिवशी तुम्ही किती काम करता? 4 एकर 5 एकर होते. 4 ते 5 एकर तुम्ही एका दिवशी करता. रोटावेटरनी जे वाही आहे ते वाहीचं काम तुम्ही एका दिवशी करता. बरं सर, तुम्ही आता मला एक सांगा, तुमचं 61 वर्षाचं वय आहे. ह्या तुमच्या थकत्या वयामध्ये, उतरत्या वयामध्ये तुम्ही स्वतः काम करता की मजूर लावून काम करता? स्वतः करते. बघा मित्रांनो, किती चांगली गोष्ट आहे. 61 वर्षाचं वय आहे सरांचं आणि हे 10 एकर शेती एकटे एका मशीननी
चालवतात, मशीन पीक घेतात, सर्व घेतात. खूप कौतुकाची आणि आनंदाची गोष्ट आहे. तर सर मला एक तुम्ही गोष्ट सांगा, हे जे तुम्ही मशीन स्वतः चालवता, हे करता, तर याच्याने काय काय बेनिफिट भेटले तुम्हाला, काय काय फायदे भेटले? फायदे भरपूर भेटले यांना याच्यात. जी म्हणजे आता आपण बैल राहिलेच ते बैलाला आपल्याला चारा पाणी करावं लागते एक वर्षभर, जी जी आणि त्याच्यात मागे राहावं लागते. जी हे कसं आहे, हे सिजनेबल काम आहे, हम्म. 2-3 महिन्याची गोष्ट आहे. जी याच्यात पेट्रोल टाकलं आपलं काम चालू होते. काम झाल्यानंतर आपण व्यवस्थित ठेवून देतो, जी आणि काम पडलं तर मग बाहेर काढायची चालवायचं. अच्छा सर. आणि याच्यामध्ये आपल्याला पुष्कळचा आराम भेटते. अच्छा अच्छा बैलजोडीमध्ये कसं आहे, त्याच्यात मागे राहावं लागेल बरोबर. वर्षभर. माझ्याकडे पहिले बैलजोडी गिन होती. म्हणजे याच्या मशीन खरेदी करण्याच्या आधी तुम्ही बैलजोडीने हा, काम करत होते? बैलजोडीने काम करत अच्छा. होतो मी. बैलजोडी विकली, जी जी आणि मला शेतीचं काम, आपलं मशीनचं काम चांगलं पटलं. अच्छा 1-2 शेतामध्ये जाऊन मी बघितलं. जी. मग यांच्याकडे जाऊन खरेदी म्हणजे केली. तुम्ही पूर्ण खात्री केल्यानंतरच मशीन खरेदी केली खरेदी असं तुमचं केली. म्हणणं आहे? हो. अच्छा हे मशीन एका दिवशी 4 एकर आरामात काम करते. जी. किती बी धीरे धीरे घ्यान तरी हे 4 एकर आरामशीर होते. एकटा माणूस आरामात करू शकता का? आणि काही दिक्कत नाही अच्छा. चालवण्याची. आणि मित्रांनो, आज आपण इथे शेतावर आलो, ढगेन सरांसोबत बोलून राहिलो, तुम्हाला लाईव्ह डेमो दाखवून राहिलो. याचा मागचा आमचा उद्देश काय आहे हा सर्वात आधी समजून घ्या. आमचा मागचा उद्देश आहे की कमी वेळात जास्तीत जास्त शेतीचं काम कसं केलं पाहिजे आपण. त्यानंतर कोणावर अवलंबून राहायची गरज नाही आहे. मेन गोष्ट काय असते मित्रांनो, जेव्हा आपल्याला गरज राहते मशीनची म्हणा, किंवा जेव्हा आपण वखरवाई चालवतो, डवरे मारतो, रोटर मारतो, त्या टायमाला आपल्याला साधनं भेटत नाही वेळेवर, आणि आपलं काम वेळेवर होत नाही. त्याच कामासाठी आपण ही मशीन तयार केलेली आहे, आणि ह्या मशीननी आपण कमी वेळात जास्तीत जास्त काम करू शकतो. आपला मेन उद्देश हा आहे. सर हे किती झालं तरी मशीन आहे, बरोबर आहे ना? मग याचं तुम्ही सर्व्हिसिंग, मेंटेनन्स कसं तुम्ही ऑपरेट करता? मी स्वतःच करते. सर्व्हिसिंग मध्ये काय काय करता सर? सर्व्हिसिंग मध्ये त्याचं गेअर ऑइल आणि इंजन ऑइल जी मी स्वतःच पलटवतो. अच्छा. ते करण्यासाठी तुम्ही कुठे बाहेर वगैरे नेता का? नाही, कोणत्या बाहेर नाही maintenance जात, ते स्वतः घरीच करतो. अच्छा, तुम्ही स्वतः करता? हो. अच्छा. तर बघा मित्रांनो, मशीन आहे, किती झालं तरी थोडा बहुत मेंटेनन्स राहते. इंजन ऑइल चेंज करणं, गेअर ऑइल चेंज करणं, एअर फिल्टर असेंब्ली वेळोवेळी साफ करणं, छोट्या मोठ्या गोष्टी असतात. ह्या ज्या गोष्टी ह्या शेतकरी मित्र स्वतः आपल्या घरी करू शकतात. आता आम्ही तुमच्या शेतात आलेलो आहोत, तर आमचे जे शेतकरी मित्र आहेत जे तुम्हाला पाहून राहिलेत, तर त्यांना तुम्ही थोडंसं लाईव्ह डेमो करून दाखवा. ठीक आहे. तुम्ही कशा प्रकारे मशीन चालवता, काय चालवता. मित्रांनो, सरांकडून आपण तर पाहूया, पण मी सुद्धा तुम्हाला चालवून दाखवील कशा प्रकारे काम होते, काय होते, आणि सर कशा प्रकारे करतात काम ते सुद्धा आपण पाहूया व्हिडिओमध्ये. आधी सरांनी ऑन ऑफ स्विच ऑन केला, चोक दिला, चोक दिल्याच्या नंतर चालू झाली, नंतर चोक बंद केला. पहिल्या गिअरवर लावला तर सरांनी, आता सेकंड गिअर लावला, कारण रोटावेटर जे आहे मित्रांनो जितक्या स्पीडनी फिरेल तितकं काम चांगलं करेल. तर आता सेकंड गिअरवरती रोटर चालू आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, मशीन घोड्यावर आल्यानंतर पलटवायला फार इझी आहे, काही जास्त कठीण काम नाही आहे पलटवणं. आणि सर जे मशीन चालवत आहे किती चांगल्या प्रकारे मशीन सर चालवून राहिले आहे, आणि मशीन पहा किती चांगल्या प्रकारे ही काम करून राहिली आहे. हा मॉडेल
म्हणजे मॉडेल कोणता खरेदी केला, किती रुपयाचा खरेदी केला, तुम्हाला त्याच्यासोबत काय काय अटॅचमेंट मिळाले होते? मला 756 मॉडेल खरेदी केला जी, आणि- D756 मॉडेल. हा, आणि त्याच्यामध्ये मला रोटावेटर मिळालं, जी वॉकर मिळाला, जी. आणि ते पारी लावाचे अटॅचमेंट मिळालं. अच्छा, म्हणजे 3 अटॅचमेंट तीन सोबत आयटम मिळाले. 3 सोबत मिळाले. आणि किती रुपयात तुम्ही खरेदी केली? हे सर? 50,000 घेतलं. 50,000 पेट्रोलने चालणारी D756 हा मॉडेल सरांनी खरेदी 50,000 केलेला होता. हो. त्यानंतर त्याच्यासोबत सरांनी जे सांगितले 3 अटॅचमेंट भेटले होते. मित्रांनो, आपल्याकडे कमी किमतीचे सुद्धा मॉडेल आहेत. 35,000 रुपयापासून आपल्याकडे तर 1,40,000 रुपयापर्यंत अशा खूप साऱ्या आपल्याकडे व्हेरायटीज आहेत, खूप साऱ्या मशिनरीज आहेत. जर तुम्हाला मशीनबद्दल जर काही आणखी माहिती पाहिजे असेल, अटॅचमेंटबद्दल काही माहिती पाहिजे असेल, तर स्क्रीनवरती एक नंबर येत असेल. ह्या नंबरवर तुम्ही आम्हाला फोन करून विचारू शकता मशीनची माहिती, किंवा हाच व्हॉट्सॲप नंबर सुद्धा आहे. ह्या नंबरवरती तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज सुद्धा टाकू शकता. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, आणि अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. इथेपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी आपला सर्वांचा मनापासून खूप खूप धन्यवाद. ढगे सरांनी आम्हाला सर तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ काढून आम्हाला वेळ दिला, आमच्या शेतकरी मित्रांना वेळ दिला, त्यासाठी तुमचाही खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा परत एकदा पुन्हा धन्यवाद. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना ह्या मशीनबद्दल, ज्या कमी वेळेमध्ये चांगलं काम कसं झालं पाहिजे, ह्या सर्व गोष्टीबद्दल माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.